नमस्कार. प्रभास समाचारमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की 15 जानेवारी 2026ला वसई-विरार शहर महानगरपालिकेचं इलेक्शन आहे आणि आज आपण चर्चा करणार आहोत प्रभाग जो 15 आहे आणि ह्या 15मधून प्रभाग ड मध्ये जे अधिकृत उमेदवार म्हणून गोरवले साहेब काम करणार आहेत आणि ते निवडणूक रिंगणात भाजपने उतरलेले आहे. आपण सर्वप्रथम त्यांची माहिती घेऊ, त्यांच्या प्रवासाची माहिती घेऊ. साहेब, किती वर्षापासून आपण या समाजकार्यामध्ये आहात, राजकारण करत आहात आणि कशा पद्धतीने आपला प्रवास आहे? गेल्या 25 वर्षापासून मी राजकारणामध्ये आहे आणि पहिला मी जर प्रवास म्हटला तर मी भाजपमध्ये होतो. 2007पर्यंत भाजपमध्ये होतो. 2007ला म्हणजे मे जूनच्या दरम्यान मी बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश केला होता. त्याच्यानंतर आपणही मला 2010ला 15ला तिकीट दिलं, तिथून निवडून पण मी आलो. तेव्हापासून मला म्हणजे लोकांमध्ये मी काम करतो आहे. लोक चांगल्या मताने मला निवडून देतात आहेत. साहेब, काय सांगाल की तुम्ही परत भाजपमध्ये प्रवेश का केलात? एक माझी इच्छा झाली, म्हणजे मला समोर म्हणजे मी असं म्हणणार नाही की मला कोणी जबरदस्ती वगैरे काय केली. मला विचारल्यामुळे की तू भाजपमध्ये येतो का, जेव्हा आमदारांनी राजेनाप्पाने मला विचारलं तर आपण मला एक म्हणजे वेळ द्या म्हटलं. नंतर मग मी स्वतःचा विचार केला की लोकांची जनतेची जर का आता कामं करायची, जो आज केंद्रामध्ये सरकार आहे, महाराष्ट्रात सरकार आहे, तर इथल्या जर लोकांचा जर विचार केला आणि इथलं कामं करायचं असतील काळापासून तर एक भाजप ह्या पक्ष त्यापर्यंत आहे, तो करू शकतो. साहेब, काय सांगाल की भाजपचं परिवर्तन झालं होतं आणि दोन्ही विधानसभेमध्ये आमदार हे भाजपचे आले आणि कामाची गती मिळावी किंवा तुमच्या वार्डमध्ये सगळ्यांना सुविधा मिळाव्यात ह्यासाठी तर हां, तेच मी म्हणतो ना तुम्हाला. आता माझ्यासमोर तुम्ही हा जो रस्ता बघताय तिथून आता ब्रिज जाणार आहे. म्हणजे तो तेव्हाच म्हणजे कधी आज होते उद्या होते, आता त्याला मंजुरी मिळाली, मग तो एक ब्रिज होईल. आता माझ्या प्रभागामध्ये म्हटलं त्या 15 नंबरमध्ये आपला म्हणजे पहिला खुल्ला रंगमंच आणि आता तो नाट्यमंदिर जो होणार आहे तो आहे. तो आता 2013-14पासून त्याचं काम चालू आहे. आता किती वर्ष झाली, तुम्ही 10-12 वर्ष होऊन गेलेत. आता तो काय झालेला आहे, पण त्याचा तो आता लवकरात लवकर सर्व भाषिक म्हणजे गुजराती असेल, हिंदी भाषिक असेल, मराठी असतील, ह्या सर्वांना तिथे म्हणजे नाट्यप्रयोग तिथे होतील आणि सर्वांना इथून मुंबईमध्ये जावं लागतं आहे नाटक बघायला. ते आपण इथले सर्व भाषिकांना इथे नाटक बघायला मिळतील. साहेब, काय सांगाल की गेले अनेक वर्ष आपण आपले मित्र होते म्हणजे बहुजन विकास आघाडीचे आणि तेच तुमचे आता प्रतिस्पर्धी असणार, कशा पद्धतीने काम करायला आवडेल? मला म्हणजे तुम्हाला माहीत असेल, म्हणजे मला चांगले ओळखता, हे काम करण्यात म्हणजे आपण तळागाळापासून मग तुम्हाला मी ते बोललो, मला आज कोणी सांगितलं दादा इथे जायचं आहे, मला हे पाहिजे, हे काम करायचं आहे, तर मी लगेच धावून येतो. त्यामुळे इथला जो हे आहे म्हणजे अलकापुरी, आता तो प्रभाग 4 झाले नाही. तुम्ही जर म्हणत 2010ला मी संयुक्त नगरमधून लढलो, 2015ला अलकापुरीतून लढलो आणि चांगलं मताधिक्य मला मिळालं त्यावेळेस. पण म्हणजे लोकांची साथ माझ्याबरोबर आहे. जेव्हा मी जाण्यापूर्वी पण ज्या भाजपमध्ये जाण्यापूर्वी पण लोकांना विचारून घेतलं होतं आणि लोकांना म्हटलं दादा तुम्ही जे विचार कराल तेच आम्ही त्यासाठी येतो तुमच्याबरोबर. म्हणजे आता तुम्ही सांगल्याप्रमाणे एकंदर जो जनसंपर्क तुमचा जो आहे त्यामुळे तुम्हाला आता अधिकृत म्हणून उमेदवार नक्कीच होणार आहेत भाजपच्या माध्यमातून 15मध्ये. हो. तर तुम्ही लोकांपर्यंत कसा संवाद साधणार आहेत? आता लोकांपर्यंत म्हणजे आता पाण्याचा जी समस्या आहे, तर मला असं वाटतं की बाबा लोकांना अल्टरनेट जो पाणी 1-2 दिवस सोडून जो पाणी येतो आहे तो पाणी रोज आला पाहिजे. म्हणजे लोकांना कसं वाटणार नाही म्हणजे उद्या एका दिवस आज लाईन तुटली म्हणजे लोकांना 2-2 दिवस पाणी भेटत नाही. जर रेग्युलर जर पाणी आलं तर एका दिवस जर पाणी नाही आलं तर लोक ॲडजस्ट करू शकतात. पण एखादा दिवस पाणी आला आणि दुसऱ्या दिवशी लाईन तुटली तर लोकांना 3-3 ते 4-4 दिवस कधी पाणी आपल्याकडे मिळत नाही. म्हणजे हा प्रश्न आहे आणि जर हा पाण्याचा प्रश्न हा लवकरात लवकर सोडण्याचा प्रयत्न करेल आणि लोकांना रोज पाणी. आणि आता तुम्हाला मी सांगतो की आपल्या समोरच्या दोन्ही बाजूचे गटार झालेले आहेत. आता मधल्या रोडचं काम चालू आहे. त्यावेळेस आता ज्या 150च्या ज्या लाईन आहेत पाण्याच्या त्या 200मध्ये 200 झाल्या आणि आतल्या ज्या इंटरनल पाण्याच्या लाईन आहेत 4च्या असतील त्या 6च्या करणार, 6च्या असतील आणि काय व्यास यांची वाढवणार. हे लोकांना येणेकरून माझ्या अलकापुरी असतील, संयुक्तनगर असेल, मजेटिया असेल, स्टेशन परिसर असेल, ह्या लोकांना पाण्याचा प्रॉब्लेम होऊ नये याच्यावरती मी काम करणार. साहेब, तुमच्याबरोबर पॅनल सिस्टममध्ये तुमचे 4 म्हणजे जे उमेदवार असतील ते कोण तुम्ही पाहताय? म्हणजे अजून पक्षांतर ठरवायचेच आहेत, 1-2 दिवस बाकी आहेत तरी पण नाही. म्हणजे आज जर छाननी झाली त्याच्यामध्ये एबी फॉर्मचे जर तुम्ही म्हटलं तर 4 उमेदवार आमच्या जिल्हाध्यक्षा प्रज्ञा मॅडम असेल, हां, आणि योगेश सिंग असेल आणि नंतर त्या ऋतू चौबे आहेत आणि मी आहे आणि आमचे काही अपक्ष लोक आहेत. श्रेष्ठी त्यांच्याशी मीटिंग करून ते थोडं निघेल त्याच्यातून. हो. आत्ता ते एकंदर पाहता तुम्ही हे ब्रिजचा विषय सांगितलात, पण अजून असं वाटतं की तुम्ही निवडून आल्यानंतर ह्या मतदारांना सामोरे जाताना कुठची मेजर प्रॉब्लेम म्हणजे गटार पाण्याचा तो विषय तुम्ही सांगितलेला आहे, आरोग्यविषयी सुविधा आहेत, स्कूलच्या सुविधा आहेत, ह्याविषयी काय सांगाल? मी तुम्हाला तेच म्हणतो. आता
आरोग्याच्या संबंध म्हटलं आतापर्यंतची आरोग्याची सेवा म्हणजे लोकांपर्यंत पोचते, पण ह्याच्यावर चांगली व्यवस्था करण्याचा प्रयत्न करू. आता समोर आमच्याकडे काही आता सकाळ म्हणजे काही रोड ठराविक स्पॉट आहेत, म्हणजे JBSचा एक असेल किंवा अलकापुरीचा किंवा मस्जिदच्या इथे असे स्पॉट नेहमी म्हणजे लोक सकाळचे कचरे टाकतात. त्याच्यामध्ये काय करता येईल तर डस्टबिन म्हणजे तुम्हाला इंदोर महानगरपालिकेतून तुम्ही पाहिलीत त्याच्यामध्ये कसे म्हणजे 500 मीटरवरती मला कसे कचऱ्याचे डबे ठेवलेत, म्हणजे लोकांना कचरा कुठे फेकू नये अशा प्रकारे जर बसवता आले का, म्हणजे प्रत्येक रोडला जर आम्ही ठेवले तर तो कचरा जो बाहेर लोक फेकत आहेत म्हणजे कचरा छोटासा कागदाचा तुकडा म्हणा हे म्हणा तो त्या डस्टबिनमध्ये टाकेल कसं. म्हणजे इंदोर महानगरपालिकेला जेव्हा आमचा अभ्यास आम्हाला घेऊन गेलो तेव्हा मी पाहिलं होतं, म्हणजे माझं एक स्वप्न येतो की तसं पण आपल्या इकडे करता येईल आणि त्यामुळे कचरा जो इकडे तिकडे पडतो तो पडणार नाही. ती गाडी जी आपली जी आहे ती आतमध्ये म्हणजे आमच्या काय कंजेस्टेड एरिया आहे तिथून कशी जाता येईल, तिथून लोकांचा कचरा त्या गाडीतच कसा टाकला जाईल, बाहेर फेकला जाणार नाही त्याच्यावरती नक्की काम करेन. मी आरोग्याचा प्रश्न शाळा तर आपली अजून ZP इकडेच असल्याकडनं शाळेबद्दल तर काय बोलू शकत नाही. जर त्या शाळा महानगरपालिकेच्या झाल्या तर अतिउत्तम होईल. नक्कीच साहेब, तुम्हाला मी असं पाहतो एक नगरसेवक म्हणून, जरी आता 5 वर्ष प्रशासन होतं पण जनतेच्या समस्या घेऊन जाणारा असा एक व्यक्ती म्हणून मी तुम्हाला पाहतो. कारण ज्यावेळी मी नगरपालिकेत जातो आणि तुम्ही मला मी पाहतो तुम्हाला, त्यावेळी नक्कीच मी हातवारे करत असतो किंवा हाय हॅलो करत असतो. पण मी पाहतो आहे की जनतेचे प्रश्न तुम्ही नगरसेवक नसतानासुद्धा सोडवतात, एक समाजसेवा म्हणून काम करत होता. त्यामुळे जनतेची नाळ ही तुम्ही चांगल्या प्रकारचे जुळलेली आहे आणि तुम्हाला विश्वास होता की ह्या वर्षीसुद्धा मला संधी ज्या पक्षामध्ये मी आलो आहे ते पक्ष देईल आणि समाजसेवा करायचं मला काम मिळेल. आणि आत्ताच जे सांगितलं की काही गोष्टी इंदोरला गेल्यानंतर काहीतरी शिकता आलं आणि आपल्याकडे ते घेऊन येताना आपण काहीतरी प्रयत्न करू. पण तुम्हाला असं वाटतं का की बाकीचे किंवा पक्षश्रेष्ठी आपले काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारचं सहकार्य करतील? नक्कीच. राजन आपणशी माझं बोलणं झालं. आता तुम्हाला मी एक तेच सांगतो की तुम्हाला आता इंदोरचं बोलल्यात, इंदोरला बघा खाऊ गल्ली जर तुम्ही म्हणाला की 10च्या नंतर ती चालू होते, म्हणजे तिथं दिवसभर रस्त्यावरती कुठेही कचरा पडत नाही, कुठे गाड्या लागत नाही. त्याप्रकारे जर का आपल्या खाऊ गल्ली म्हणजे आपण त्या धर्तीवर इंदोरची आपण बोलू शकत नाही, पण काय एखादी खाऊ गल्ली जी आहे ती एखाद्या कुठल्या एकाच रोडला ठेवली आणि भाजी मार्केट वेगळं केलं तर ते करू शकतो. सध्या आपल्याकडे जागा नाही. आम्ही आता मध्येच आपल्या नगरपालिकेने आम्हाला सर्व लोकप्रतिनिधींना आणि ठराविक जे समाजाचे कार्यकर्त्यांना बोलवलं होतं, त्यावेळी मी कसं डिसाईड केलं होतं की आपलं पोलीस स्टेशन आहे, अलकापूरचं बीट पोलीस स्टेशन आहे, त्याच्यासमोर जी जागा आहे त्या जागेवरती का फेरीवाल्यांना बसवता आलं की आपलं एक डेपो होता त्या डेपोकडे वेगळं करता आलं का. म्हणजे कसं एक मार्केट एका ठिकाणी सर्व रोडला जे फेरीवाले दिसतात ते दिसणार नाहीत, खाऊ गल्ली दिसणार नाही, असं करावंच म्हणजे आम्हाला आठवड्यामध्ये नक्कीच करू शकतो. अशी जागा वगैरे उपलब्ध आहेत. आपल्या बाजूसून मोठमोठे गटार जात आहेत, त्याच्यावरती काहीतरी आवरण घालावं म्हणजे झाकण पडलं पाहिजे, असं काही सुविधा करता येतील का? मेन म्हणजे तो जो गटार झाला असेल तर मला वाटतं 2005च्या किंवा 2004च्या आधी झाला असेल. तुम्ही जे म्हणता स्टेशनचा जो नाला आहे ओपन नाला आहे त्या संदर्भात तुम्हाला बोलायचं असेल. ह्याच्या आधी मी एक कॅपिटल मॉलच्या समोरचा अर्धा म्हणजे 100 मीटरचा किंवा 150 मीटरचा 200 मीटरपर्यंत असेल तो नाल्याची आपण संरक्षण भिंत बांधलेली आहे. ह्याच्या पुढचे पण संरक्षण भिंती कधी पडू शकते हे मी त्यावेळी पण नगरपालिकेला सांगितलं आहे. त्यावेळी ट्रान्सफॉर्मर ते नगर सगळं रेल्वे लाईन जाते, रेल्वेवरती गिरणं पडण्याची शक्यता म्हणजे मोठा घातपात होऊ शकतो अशी ती जागा आहे. तर ते नाला झाला करण्याच्या प्रयत्नाने तो करेन. दुसरी गोष्ट आपलं तुम्हाला आता हाय स्टेशनची जी वायर बाजूने गेले असल्यामुळे ते नाल्याला पण प्रॉब्लेम होतो. तर जो तिथं हाय स्टेशन जर अंडरग्राऊंड झाली तर हा एक तो नाल्याचा प्रश्न सुटेल. आणि तुम्ही आपला पाऊस पडतो ज्यावेळी आता पण ह्या वर्षी पण तुम्ही पाऊस 3 ते 4 दिवस लोकांना त्या जास्त बाजूला त्या पाण्यामधून जावं लागत होतं. कॅपिटल मॉलला जास्त पाणी होतं, कॅपिटल मॉलला होतं आणि आपल्या स्टेशनच्या बाजूला पण. मी त्यावेळेस म्हणजे बारावर्षी पण मी आपले आता जे आमचे आमदार आहेत राजनप्पा त्यांच्याशी बोललो आहे. आपण जर कलावती मंदिर ते स्टेशनपर्यंत जर आपण एक ब्रिज बांधला, स्कायवॉक केला तर लोकांना पावसातून जो पाण्यातून जावा लागतो तो जावा लागणार नाही. कारण काय म्हणतं महिलांचे म्हणजे प्रॉब्लेम होतो. आपण पुरुष मंडळी कशी पण जाऊ शकतो, महिलांमध्ये जाण्याची अडचण येतात आणि त्यामुळे जर स्कायवॉक झाला कलावती मंदिरपासून ते लोक डायरेक्ट स्टेशनला जाऊ शकतात. त्या स्टेशनला जर ब्रिजला जोडलं तर तो एक आहे. आणि तुम्ही आता म्हटलात कॅपिटल मॉल ते दुबे हॉस्पिटलपर्यंतचा जो पट्टा आहे तो आजूबाजूला आम्ही दोन्ही गटार आम्ही घेतलेले तेव्हा आता नगरपालिका आम्हाला आम्ही सूचित केलेत की दोन्ही बाजूचे गटार आणि दुबे हॉस्पिटलमध्ये रोडची हाईट वाढवणं. त्यामुळे काय होईल की तिथे दुबे हॉस्पिटलच्या समोर पाणी जमणार नाही आणि वरून लवकर पाण्याचा निचरा होईल आणि त्यामुळे तिथून पण लोकांना पाण्यातून जावं लागतं. आणि तुम्हाला आणि सांगायचं झालं मग तुम्हाला माहिती असेल विजय कणकुटकरांचा एक मुद्दा होता की नैसर्गिक जे नाले आहेत ते नाले जर पहिले जर तुम्ही ओपन केलात
तर तुमचं पाणी हा जो मी म्हटला दुबे कॅपिटलमध्ये थांबतो थांबणार नाही. म्हणजे दुबे हॉस्पिटलच्या समोरून एक ते बंगलो स्कीम आहे, तिकडून जो रस्ता गेला तिथून एक पहिला पूर्वीचा नाला होता आणि तसा तो परत भूमिगत जो नाला झाला तर थोडासा तिथला पाण्याचा प्रश्न सुटू शकतो. जे गटारातून पाणी पावसात साचतो कारण नालासोपारा बशी आहे, त्यामुळे नालासोपारामध्ये जसं मधुमनला जेवढे आता कामं चालू होणार आहेत तिथे जेवढे बिल्डिंग होतील तसं नालासोपारावर रिटर्न पाणी मारणार आहे. त्या दृष्टिकोनातून आपल्याला आता कामं करावं लागणार आहेत महापालिका. साहेब, तुमचे जे घटक पक्ष आहेत महायुतीचे म्हणजे शिंदे गट शिंदे गट आहे, आहे. काही त्यांचे कार्यकर्ते नाराज आहेत किंवा काही लोकांनी इंटरनेट आता दुसऱ्या जागेवर पक्षप्रवेश किंवा तिकीट मिळवलं आहे, मग त्यांची कशा पद्धतीने तुम्हाला साथ भेटेल? आता तुम्ही मी जेव्हा फॉर्म भरला मी जास्त लोकांना घेऊन फॉर्म भरला नाही की माझी म्हणजे पहिल्यापासून मी 2010 असेल 2015 असेल शक्ती परिषद मी कधी करत नाही. तर तुम्हाला मी त्या दिवशी पण शिंदे गटाचे त्यांचे जे प्रमुख कार्यकर्ते ते माझ्याबरोबर होते आणि त्यांना हे आहे माझ्या बाकीचे पक्ष पण मला सहकार्य मी मुलांना करणार, माझी जी मैत्री आहे ती करणार मला, पण शिंदे गट माझ्यावरती म्हणजे इकडे पण नाराज दिसत नाही. नक्कीच. साहेब, असा एक प्रश्न आहे की तुमच्या मतदार बंधू भगिनींना काय आवाहन कराल की इतक्या वर्षाची तुमची लोकसेवा आणि आतापर्यंत समाजसेवा केलेली जी आहे ती आता परत एकदा चांगल्या किंवा जास्त बहुमताने विजयी होण्यासाठी? मी सर्व आमच्या 4ही प्रभाग ABCD म्हणजे मजेटियापासून अलकापुरी स्टेशनपर्यंत सांगेन की तुम्ही मला पुन्हा संधी द्या. म्हणजे जसं मी आतापर्यंत काम करत होतो त्यापेक्षा जोमाने मी चांगलं काम करेन. कारण आता हा पॅनल पहिल्यांदाच आपल्याकडे म्हणजे आपल्या महाराष्ट्रावर पहिल्यांदा होते 4चा पॅनल, 2चं पॅनल आपण बघितलेलं आहे जे ग्रामपंचायत असेल कसे. तर चांगला निवडून द्या म्हणजे मोठ्या एरियाचा म्हणजे आतापर्यंत एक 3,500 ते 7,000च्या आपण याच्यामध्ये काम केलं होतं. आता 34,000ची मध्ये मतदार आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला काम करायला भेटेल. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे म्हणजे आचोला तलाव असेल, मजेटियाचं आपलं नाट्य मंदिर असेल, स्टेशन परिसर, मार्केट, वेगवेगळे आम्हाला म्हणजे 4ही नगरसेवकांना बसून पॅनलला आमच्या निवडून दिलं लोकांनी, तर तसं त्याचं नियोजन करता येईल. म्हणजे मी आता जे बोललो हा जरी आपण आचोळ्यामध्ये जर तो फरक केला तरी त्याचं एक चांगलं हे नियोजन दिसेल तुम्हाला आचोळ्यामध्ये. नक्कीच. आताच आपण पाहिलेत की आपल्याबरोबर प्रभाग 15मधून चंद्रकांत गोरवले होते, जे गेले 2 टर्म नगरसेवक म्हणून चांगल्या प्रकारचं काम केलं होतं आणि आता पक्षाने त्यांना संधी परत दिलेली आहे. तर नक्कीच ते परत प्रचंड बहुमताने निवडून येतील. आणि जर समाजाची सेवा केलेले बोललेत, आत्ताच आपल्याबरोबर चर्चा करताना जे विषय मतदारांसाठी त्यांनी सांगितलेले आहेत ते नक्की पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील असं ते आश्वासन देत आहेत. आणि त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी त्यांचे कार्यकर्ते रात्रंदिवसभर काम करणार आहेत. तसेच घटक पक्ष त्यांच्याबरोबर रात्रंदिवसभर काम करणार आहेत. तर त्यांना प्रचंड बहुमताने करण्यासाठी आपली हीच पहिलीच म्हणजे आज फॉर्मची छाननी झाली आणि छाननी झाल्यानंतर आपण ज्या मुलाखती घ्यायला परत सुरुवात केलेली आहे. आपण आतापर्यंत पाहिले असेल की आपण तळागाळात रस्त्यावरती जाऊन आम्ही बाईट घेतलेल्या आहेत, इच्छुक उमेदवारांचे बाईट घेतलेले आहेत आणि आता अधिकृत उमेदवारांचे पण जेवढे शक्य होतील तेवढे आपण बाईट घेणार आहोत आणि लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत. कॅमेरामन अजितसह प्रवास समाचार, भालचंद्र होलम. धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.